तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम गायकवाड स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण कोणत्या राजकीय मुद्द्यावर न बोलता, कोणत्या योजनेवर न बोलता एक साधा अपघात झाला आहे पुण्यामध्ये त्या विषयावर बोलणार आहोत। हा विषय तसा तर कोणी जास्त सांगत नाही आहे, पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की झालं काय याच्यामध्ये आणि कोणाचा दोष आहे आणि आपलं जे न्याय देण्याचे जे काम आहे ते कसं वाईट पद्धतीने चालू आहे आणि पोलीस जे आहेत ते कसे पक्षपात करतायत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर झालं असं की शनिवारच्या रात्री पोर्शे कारनं एका बिल्डरच्या मुलांनी एका दुचाकीला उडवलं। त्याच्यामध्ये जे तरुणी होते त्यांचा जागेवरच मृत्यू झाला। तर यावाल्या मृत्यूमागे चूक तर त्या मुलांचीच असायला पाहिजे होती की जो एवढा स्पीडमध्ये पोर्शे कार चालवत होता। तर ते जे मुलगा आहे तो एका नामांकित बिल्डरचा मुलगा आहे मित्रांनो। तर त्याला तर पैशाची काही कमी नाही आहे आणि म्हणून त्याला जे आहे त्याला अरेस्ट केल्यानंतर पण पोलीस स्टेशनमध्ये VIP ट्रीटमेंट दिली असं त्या मुलीच्या आईवडिलांची जी आहे ती तक्रार होती। तर आपण त्या मुलामुलीविषयी जाणून घेऊ मित्रांनो। तर ते मुलं मुली होते कोण? तर मुलं मुली हे खूप कष्टाळू असे मुलं होते। त्यांनी जे आहे ते कम्प्युटर सायन्सचं शिक्षण पुणेमध्ये कंप्लीट केलं आणि पुणेमध्ये जॉबला लागले। तर एवढ्या चांगल्या म्हणजे आईबाबाची स्वप्न खरं करणाऱ्या मुलांना या बिल्डरच्या मुलाच्या एका चुकीमुळे जीव गमवावा लागला। तर आपण असं म्हणू शकतो की त्या दोन मुलांचा तर जीव गेलाच, पण त्या जो पोर्शे कार चालवत होता त्या मुलाला शिक्षा व्हायला पाहिजे होती। पहिली गोष्ट अशी की ते कारला कोणताही नंबर नाही, कारण का त्यानं कार जी आहे ती दुसऱ्या राज्यातून घेतली होती। तर आपला नियम असा आहे की जर आपल्याला आपल्याच राज्यामध्ये जर कार घ्यायची असेल तर त्याचा परमनंट असा परवाना घ्यावा लागत असते। पण जर आपण दुसऱ्या राज्यातून जर कार आणत असेल तर तिथचे जे डीलर आहे ते आपल्याला तात्पुरत्या परवान्यावर कार देतात, पण आपल्याला कार चालवता येत नाही। ही एक मोठी चूक आहे की जे ट्रॅफिक पोलीसवाले आहेत त्यांनी ही कार चालवताना त्याच्यावर तक्रार झाली असेल किंवा ती कार चालवण्याची परवानगी कशी मिळाली। समजा एखादी गरीब माणूस असेल मित्रांनो, तर त्यानं साधा हेल्मेट जरी नाही घातलं तर त्याच्यावर किती कारवाई केली जाते, 500-1000 रुपये त्याच्याकडून घेण्यात जाते। तर ही जे न्याय आहे तो काय फक्त गरिबांसाठीच आहे की अमीराच्या मुलांसाठी हा कायदा का आपण विसरून जायचा? त्याच्यानंतर त्या जो मुलगा आहे तो नाबालिग आहे। त्या मुलांनी पोलिसांना अशी स्टेटमेंट दिलेली आहे की त्याच्या बाबाला माहीत आहे की तो दारू पितो, गाडी चालवतो, तरी त्यांनी त्याला सूट दिलेली आहे असा स्टेटमेंट त्या मुलांनी स्वतः पोलिसांना दिलेला आहे। त्याच्यानंतर जी कारवाई झाली, जर मी तुम्हाला ती कारवाई सांगितली की दोन मुलांचा जीव घेणाऱ्या मुलाला कोणती शिक्षा मिळाली असेल तर तुम्ही पण हसाल की खरंच आपलं न्यायव्यवस्था अशी आहे का? तर त्या मुलाला फक्त एवढी शिक्षा झाली मित्रांनो, त्याला जर जामीन मंजूर झालाच तर त्याला अपघात म्हणजे वाहतूक जे नियम आहे त्याच्यावर निबंध लिहायला लावला सरकार, म्हणजे सरकारने नाही, न्यायालयाने त्याला जे परिवहन मंडळ म्हणजे जे नियम आहे त्याच्यावर त्यांनी निबंध लिहायला लावला। म्हणजे दोन मुलांचा जीव गेला आणि त्या मुलाला शिक्षा काय मिळत आहे की तू निबंध लिहून दाखव आणि त्याच्यानंतर 15 दिवस जे आहे तो ट्रॅफिक पोलीसवाल्यांसोबत राहील आणि तो पाहिल की ट्रॅफिकचे नियम कसे आहे। खूपच छान आणि खूपच कडक अशी शिक्षा झाली आहे मित्रांनो। त्याला 2 जीव त्यानं घेतले आहे फक्त, बस एवढंच आहे कारण, आणि ही शिक्षा त्याला मिळालेली आहे। तर तुम्ही सांगा, जर 2 जीव घेणाऱ्या मुलाला जर अशी शिक्षा मिळत असेल आणि तो जर खुलेआम जर फिरत असेल, तो पोलिसांना सांगत असेल की मी दारू पिऊन होतो, मी स्पीडमध्ये गाडी चालवत होतो, आणि तुम्ही जर त्याला अशी शिक्षा देत असाल तर याला काही अर्थ आहे? याला आम्ही शिक्षा बी म्हणू शकत नाही। हा मान्य आहे तो नाबालिक आहे, पण तुम्ही त्याला 5-10 वर्षाची तरी शिक्षा द्या, बाल सुधारगृहामध्ये टाकवा, तसं नाही आहे। त्याला जामिनावर सोडलं गेलेलं आहे आणि त्याला एक निबंध लिहायला लावलेला आहे आणि 15 दिवस जो आहे तो ट्रॅफिक पोलिसांसोबत फिरणार आहे। आणि त्याच्या वडिलांनी जे आहे हे प्रकरण दाबासाठी एका आमदारा थ्रू समोर बोलणी केली होती आणि असं म्हणायला लावलं होतं की गाडी त्याचा मुलगा नाही तर दुसरा व्यक्ती चालवत होता। इथपर्यंत जे आहे ती आपली जी न्यायव्यवस्था ही खाली गेलेली आहे आणि लोक जे आहे ते ओळखीच्यानं सुटून जात आहे मित्रांनो। पैसेवाल्यांसाठी जी न्यायव्यवस्था आहे ती वेगळी आहे आणि गरिबांसाठी वेगळी आहे। ज्या गरिबाला जामीन मिळण्यासाठी 1-1, 2-2 महिने लागते मित्रांनो, तर अशा याच्यामध्ये त्याला 2 दिवसामध्ये जामीन पण मंजूर झाला आणि त्याची केस पण सॉल्व्ह झाली, असं कसं होऊ शकते?
तर तुम्ही पहा, आपलं जर तुम्ही वाटत असेल की ही गोष्ट खरी आहे आणि ही गोष्ट बदलली पाहिजे, तर तुम्ही आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. का बरं तुम्ही या गोष्टीला सिरियस नाही घेताय? कारण का ती आपली बहीण नाही, का तो आपला भाऊ नाही, की तो आपला कोणी ओळखीचा नाही. आज त्यांच्यासोबत असं झालं, उद्या आपल्यासोबत असं होऊ शकते. तर ही गोष्ट बदलायला हवी. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझं काही चुकत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.